नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये जालना पोलीस पाटील भरती 2025 या परीक्षेसाठी संभाव्य प्रश्नांचा सराव करणार आहोत। आज आपण या व्हिडिओमध्ये 55 प्रश्न पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 1 आहे, तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे आणि आपलं उत्तर आहे तोतलाडोह धरण हे पेंच नदीवर स्थित आहे। ऑप्शन ए बरोबर आहे। तर याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया। तर हे धरण महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे आणि हे पेंच नदीवर स्थित आहे। त्याचबरोबर जवळचं शहर पहा, रामटेक हे जवळचं शहर आहे आणि राजकीय सीमा तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर तोतलाडोह धरण आहे। तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2, आंतरराष्ट्रीय योग दिन कुठल्या वर्षीपासून साजरा केला जातो हे सांगायचं आहे। तर उत्तर आहे ऑप्शन बी 2015 पासून। ऑप्शन बी बरोबर आहे। तर पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जून 2015 साजरा करण्यात आलेला होता आणि 2015 नुसार आजपर्यंत आपण 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन हा साजरा करतो, त्यामुळे उत्तर येणार आहे ऑप्शन बी 2015। प्रश्न क्रमांक 3 पहा, 100% सौर ऊर्जेवर चालणारे मोढेरा गाव कुठल्या राज्यामध्ये आहे? तर 100% सौर ऊर्जेवर चालणारे मोढेरा गाव हे ऑप्शन डी गुजरात या राज्यामध्ये आहे। ऑप्शन डी बरोबर आहे। तर गुजरात राज्यातील म्हैसाणा तालुक्यातील मोढेरा गाव हे 100% कशावर चालतं? तर सौर ऊर्जेवर चालतं। त्याचबरोबर हे गाव सूर्य मंदिरासाठी देखील प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? आणि उत्तर आहे ऑप्शन डी 128वा। ऑप्शन डी बरोबर आहे, 128वा नंबर आहे यामध्ये भारताचा। प्रश्न क्रमांक 5 पहा, खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेले आहे? तर दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरलेले आहे। ऑप्शन बी बरोबर आहे, महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 6 पहा, नागपूर येथे डॉट डॉट अधिवेशन होते। तर नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन होते। ऑप्शन बी बरोबर आहे। तर काही महत्त्वाची अधिवेशने कुठे कुठे होतात ते आपण पाहूया। तर पावसाळी अधिवेशन जे आहे ते सहसा मुंबईमध्ये होतं। त्याच्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मुंबई म्हणजे आपल्या राज्याची मुख्य राजधानी असलेल्या मुंबई या शहरामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं आणि आपलं हिवाळी अधिवेशन होतं महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी। आणि हे कधीपासून होतं? तर नागपूर करार 1953 द्वारे संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्याच्या निश्चयाने विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे भरवले जाते। तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, ड्रॅगन पॅलेस डॉट डॉट येथे आहे। तर ते आहे ऑप्शन ए कामठी या ठिकाणी। ऑप्शन ए बरोबर आहे। तर हे ड्रॅगन पॅलेस म्हणजे नेमकं काय आहे? तर हे एक प्रसिद्ध बौद्ध मंदिर आहे। त्यालाच नागपूरचे कमळ मंदिर असे म्हणून देखील ओळखलं जातं, जे 1999 मध्ये जपानमधील ओगावा सोसायटीद्वारे उभारण्यात आलेलं होतं। आता हे ड्रॅगन पॅलेस भारतातील महाराष्ट्रातील नागपूर जवळील कामठी या शहरामध्ये आहे, ज्याला एक बौद्ध मंदिर देखील म्हटलं जातं किंवा नागपूरचे कमळ मंदिर म्हणून देखील ओळखलं जातं। या ठिकाणी आपलं उत्तर आहे ऑप्शन ए कामठी। प्रश्न क्रमांक 8 पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली? उत्तर आहे ऑप्शन बी दीक्षाभूमी या ठिकाणी। ऑप्शन बी बरोबर आहे। तर आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे। या दिवसालाच धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून देखील ओळखलं जातं आणि हा दिवस आंबेडकरी बौद्ध धर्मीयांसाठी महत्त्वाचा देखील आहे। तर अशा प्रकारे हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे। प्रश्न क्रमांक 9 पहा, लंपी हा विषाणूजन्य आजार मोठ्या प्रमाणात कोणामध्ये प्रसारित झालेला आहे? तर ऑप्शन ए बरोबर आहे, दुभती जनावरे म्हणजे दूध देणाऱ्या जनावरांमध्ये हा आजार लंपी हा विषाणूजन्य आजार काय झालेला होता? प्रसारित झालेला होता। प्रश्न क्रमांक 10 पहा, समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर समृद्धी महामार्ग हा नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना जोडतो। ऑप्शन सी बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर ते आहे कळसुबाई। ऑप्शन डी बरोबर आहे। कळसुबाई हे काय महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून याची उंची पहा 1646 मीटर म्हणजेच 5400 फूट इतके आहे आणि हे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये आहे। त्याचबरोबर सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये हे वसलेलं आहे, ज्याला आपण
महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे देखील म्हणतो. प्रश्न क्रमांक 12 पहा. जगात सर्वात आनंदी देश होण्याचा बहुमान कोणत्या देशाने प्राप्त केलेला आहे? तर जगातील सर्वात आनंदी देश कोणता आहे? ऑप्शन सी फिनलँड. ऑप्शन सी फिनलँड बरोबर आहे. आणि हा देश सलग 8व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा. रिश्टर हे ... तीव्रता मोजण्याचे एकक आहे. तर रिश्टर हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14. संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान ... या जिल्ह्यामध्ये आहे. तर संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान ऑप्शन ए रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील माडबन जैतापूर येथे हे अणुऊर्जा प्रकल्प आहे. आणि हा प्रकल्प अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर म्हणजेच महाराष्ट्राच्या नैऋत्य भागामध्ये आहे. हे पॉईंट तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत. प्रश्न 15 पहा. खालीलपैकी मिग विमान निर्मितीसाठी कोणते स्थळ प्रसिद्ध आहे? तर मिग विमान निर्मितीसाठी प्रसिद्ध स्थळ आहे ऑप्शन ए नाशिक. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 16 पहा. भारतातील पहिले रेल्वे मार्ग मुंबई ते कोणत्या स्टेशन दरम्यान सुरू झाले? तर भारतातील पहिला रेल्वे मार्ग हा मुंबई ते ठाणे या दरम्यान सुरू झालेला होता. तर याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. पहिला रेल्वे मार्ग मुंबईतील बोरीबंदर ते ठाणे स्टेशन असा होता. त्याच्यानंतर ती धावण्याची तारीख होती 16 एप्रिल 1853ला ही पहिली रेल्वे धावलेली होती. आणि ही कोणी सुरू केलेली होती? तर ग्रेट इंडियन पेनिन्सुला या कंपनीने सुरू केलेली होती. आणि किती किलोमीटर जर धावली असं विचारलं तर सांगायचं आहे 33.8 किलोमीटर किंवा 21 मैल एवढी ती धावलेली होती. आणि यामध्ये कोणकोणती इंजिने होते असं विचारलं तर साहिब, सिंध आणि सुलतान या 3 नावांच्या इंजिनांचा यामध्ये समावेश होता. प्रश्न 17 पहा. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ती आहे गोदावरी. ऑप्शन सी बरोबर आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी विचारलं तर आपल्याला गोदावरी उत्तर द्यायचं आहे. या नदीचा उगम कुठे आहे? तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी या नदीचा उगम होतो. आणि गोदावरी ही गंगा नदीनंतरची भारतातील सर्वात दुसरी लांब नदी आहे. जर भारतातील विचारलं तर आपल्याला सर्वात लांब नदी सांगायची गंगा. आणि जर महाराष्ट्रातील सर्वात लांब विचारलं तर सांगायचे गोदावरी. गोदावरी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे. तिला दक्षिण गंगा असं म्हणून देखील ओळखलं जातं. प्रश्न 18 पहा. कोकण रेल्वे महामार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणता? तर तो आहे करबुडे. ऑप्शन बी बरोबर आहे करबुडे. तर कोकण रेल्वे महामार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे करबुडे बोगदा, जो उक्षी आणि भोके स्थानकांदरम्यान आहे. कुठे? रत्नागिरीजवळ. आणि त्याची लांबी पहा 6.5 किलोमीटर इतकी त्याची लांबी आहे या बोगद्याची. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19. सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण काय आहे? तर ते आहे फॅथम. ऑप्शन सी बरोबर आहे. जर भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक विचारलं तर ते सांगायचं आहे रिस्टर. आणि जर सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण विचारलं तर ते सांगायचे फॅथम. हे 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे कारण हे बऱ्याच परीक्षांना विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न 20 पहा. पृथ्वीवर किती खंड आहेत आणि किती महासागर आहेत ते सांगायचं आहे. तर पृथ्वीवर एकूण 7 खंड आणि 5 महासागर आहेत. तर 7 खंड कोणकोणते? तर येतं आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया. तर असाच त्यांचा हा क्रम देखील आहे. सर्वात मोठा आहे आशिया खंड, त्याच्यानंतर येतं आफ्रिका खंड, त्याच्यानंतर येतं उत्तर अमेरिका, त्याच्यानंतर दक्षिण अमेरिका, मग अंटार्क्टिका, मग युरोप आणि मग सगळ्यात शेवटी सगळ्यात लहान खंड कोणता आहे? तर ऑस्ट्रेलिया हा खंड आहे. 5 महासागर पहा. तर 5 महासागरांमध्ये येतं पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी महासागर, दक्षिण महासागर किंवा त्याला आपण अंटार्क्टिक महासागर देखील म्हणतो. आणि सगळ्यात शेवटी आहे आर्क्टिक महासागर. तर हे 5 महासागर आणि 7 खंड आहेत. प्रश्न 21 पहा. दलदलयुक्त मृदा खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता उपयुक्त मानली जाते? तर दलदलयुक्त मृदा ही ऑप्शन डी बरोबर आहे तांदूळ या पिकासाठी. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न 22 पहा. भारताची नाईटिंगेल म्हणून कोणत्या व्यक्तीस ओळखलं जातं? तर भारताची नाईटिंगेल म्हणून सरोजिनी नायडू यांना ओळखलं जातं. ऑप्शन बी बरोबर आहे. तर हे नाव त्यांना कोणी दिलेलं आहे? तर महात्मा गांधीजींनी
त्यांना भारताची कोकिळा किंवा भारताची कोकिला, यालाच भारताची नाईटिंगेल देखील म्हटलं जातं. तर हे टोपण नाव कोणी दिलेलं आहे? महात्मा गांधीजींनी दिलेलं आहे. आणि का दिलेलं आहे? तर सरोजिनी नायडू यांच्या कवितेतील सौंदर्य आणि गीतात्मक गुणवत्तेमुळे त्यांनी त्यांना नाव दिलेलं आहे, महात्मा गांधीजींनी. प्रश्न 23 पहा. इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ती केलेली आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. ऑप्शन डी बरोबर आहे. इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे. आणि ती कधी केलेली होती? तर 1905 केलेली होती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. तर लंडनच्या हायगेट भागातील क्रॉमवेल रोडवर त्यांनी ही स्थापना केलेली आहे. आणि या मागचा उद्देश काय होता? तर हे एक विद्यार्थी वसतिगृह होते, जिथे भारतीय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वसाहतवादाविरुद्ध आणि विचार आणि चळवळींना प्रोत्साहन दिले जात होतं या वसतिगृहामध्ये. आणि या मार्फत एक वृत्तपत्र देखील प्रकाशित केलं होतं. ते होतं द इंडियन सोशॉलॉजिस्ट. हे जे वृत्तपत्र आहे, तर हे या इंडिया हाऊस मार्फत काय केलं होतं? प्रकाशित करण्यात आलेलं होतं. प्रश्न 24 पहा. संत रामदासांचा जन्म कुठे झालेला आहे तो सांगायचा आहे. उत्तर आहे ऑप्शन सी, जांब या ठिकाणी. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 25 पहा. भारतात आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कुठे घडवून आणलेली होती? तर ती घडवून आणलेली होती चंपारण्य सत्याग्रह. ऑप्शन सी बरोबर आहे. चंपारण्य सत्याग्रह हा गांधीजींचा पहिला सत्याग्रह आहे. आणि भारतात परतल्यानंतर म्हणजे दक्षिण आफ्रिकेला होते गांधीजी. ते जेव्हा भारतात परतले त्यावेळी त्यांनी पहिली चळवळ चंपारण्य सत्याग्रह हा 1917 सुरू केलेला आहे. आणि हा बिहारमधील चंपारण्य भागातील नीळ पिकवणारे जे शेतकरी आहेत, तर त्यांच्या अत्याचाराविरुद्ध त्यांनी ही पहिली सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर ते होते लॉर्ड माउंटबॅटन. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 27 पहा. होमरूल चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केलेली होती? तर होमरूल चळवळ ही लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी स्वतंत्रपणे सुरू केलेली होती. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 28. खालीलपैकी योग्य जोडी कोणती? तर ती आहे बारडोली सत्याग्रह. ही बरोबर आहे. म्हणजे बारडोली सत्याग्रह हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी सुरू केलेला होता. त्याच्यानंतर असहकार चळवळ लोकमान्य टिळक येणार नाही, तर या ठिकाणी महात्मा गांधी येणार. आणि चंपारण्य सत्याग्रह या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले न येता या ठिकाणी देखील महात्मा गांधी येणार. आणि रामकृष्ण मिशन ही जी संस्था आहे, तर ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी नाही, तर स्वामी विवेकानंद सरस्वती यांनी सुरू केलेली होती. त्यामुळे हे 3 खालचे पर्याय चुकीचे आहेत. आपला ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 29 पहा. जालियनवाला बाग येथे खालीलपैकी कोणत्या कारणाकरिता सभा बोलवण्यात आली होती? तर उत्तर आहे ऑप्शन सी, रौलट कायद्याचा निषेध करण्याकरिता सभा बोलवण्यात आलेली होती. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 30 पहा. मिठाच्या सत्याग्रहात प्रसिद्धीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 31 पहा. नरखेड हे ठिकाण कोणत्या रेल्वे मार्गावर आहे? ते नागपूर अमरावती या रेल्वे मार्गावर आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 32. कन्हान व पेंच नदीच्या संगमावर कोणते वसलेले ठिकाण कोणते? तर ते आहे कामठी. ऑप्शन डी बरोबर आहे, कामठी. प्रश्न क्रमांक 33. प्राचीन ग्रंथात सावनेरचा उल्लेख काय आढळतो? तर तो आढळतो सारस्वतपूर. ऑप्शन सी बरोबर आहे. सावनेरचा उल्लेख काय आढळतो प्राचीन ग्रंथात? सारस्वतपूर. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 34 पहा. गांधीसागर तलाव कोणत्या नावाने ओळखला जातो? तर तो शुक्रवारी या नावाने ओळखला जातो. ऑप्शन डी बरोबर आहे. गांधीसागर तलाव हा शुक्रवारी या नावाने देखील ओळखला जातो. आणि हा कुठे आहे? तर हा नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. त्याला शुक्रवारी तलाव किंवा जुम्मा तलाव असं देखील म्हटलं जातं. प्रश्न 35 पहा. निम्न वेण्णा मोठा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर तो उमरेड या तालुक्यामध्ये आहे. ऑप्शन ए बरोबर आहे, उमरेड. प्रश्न 36 पहा. नाग नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर नाग नदी ही या ठिकाणी नाग नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कन्हान या नदीची उपनदी आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. तर याचं उगमस्थान कुठे आहे? तर पश्चिम नागपुरातील अंबाझरी तलावाजवळ याचं उगम आहे. याची उपनदी कोणती? तर पिली नदी ही या नाग नदीची उपनदी आहे. आणि
ही जी नाग नदी आहे ती शेवटी कोणाला जाऊन मिळते? कन्हान नदीला जाऊन मिळते. आता या नदीचा नागपुराशी कसा संबंध आहे? तर नागपूर शहराचे नाव या नाग नदीवरूनच ठेवण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे ही नाग नदीविषयी तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. प्रश्न 37 पहा. कालिदासाने रामटेक येथे लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ कोणता? तर तो आहे मेघदूत. ऑप्शन बी बरोबर आहे, मेघदूत. प्रश्न 38. सूर्यमालेतील या ग्रहाचे वस्तुमान सर्वाधिक आहे? तर सूर्यमालेतील गुरु या ग्रहाचे वस्तुमान इतर ग्रहांच्या तुलनेने सर्वाधिक आहे. प्रश्न 39 पहा. हिमोग्लोबिनचा मुख्य घटक पदार्थ म्हणजे डॉट डॉट होय. तर हिमोग्लोबिनचा मुख्य घटक पदार्थ म्हणजे लोह होय. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 40 पहा. कॅन्सर म्हणजेच कर्करोग या रोगासंबंधी खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर ऑप्शन सी चुकीचं आहे या ठिकाणी. हा रोग विशिष्ट अवयवांनाच होतो हे विधान चुकीचं आहे. तर अशा भरपूर अवयव आहेत ज्यामध्ये हा रोग होत असतो. तर ही 3 विधाने बरोबर आहेत. हे तेवढं विधान चुकीचं आहे, त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन सी बरोबर. प्रश्न 41 पहा. भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः कशाचा वापर केला जातो? उत्तर आहे क्लोरीनचा. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 42 पहा. ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही? तर ओझोन वायूच्या थरामुळे अल्ट्राव्हायलेट किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही. ऑप्शन सी इथे असायला पाहिजे, या ठिकाणी बी असले पाहिजे. तर हे बरोबर आहे ऑप्शन सी. तर ओझोन थरामुळे सूर्याकडून येणारी जी घातक अल्ट्राव्हायलेट म्हणजे UV किरणे असतात तर ती पृथ्वीवर येण्यापासून थांबतात. विशेषतः हा जो थर आहे ओझोनचा, तर हा UVB किरणांना काय करतो? पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पोचण्यापासून रोखतो. त्यामुळे आपल्याला त्वचेचा कर्करोग किंवा डोळ्यांना इजा, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे यासारखे जे गंभीर आजार आहेत तर ते टाळतात ओझोनच्या थरामुळे. प्रश्न 43 पहा. गोंड ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात प्रामुख्याने मुख्यतः आढळते? म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ते आढळते चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन सी बरोबर आहे. तर ही मुख्यतः गडचिरोली आणि चंद्रपूर या 2 राज्यामध्ये 2 जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. कोणती जमात? तर गोंड ही आढळते. त्याच्यानंतर इतर जिल्ह्यांमध्येही थोड्या प्रमाणात आढळते. यवतमाळ, नागपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, नांदेड या जिल्ह्यामध्येही थोड्या प्रमाणात या गोंड जमातीची वस्ती आढळते. पण सर्वाधिक प्रमाण विचारलं तर गडचिरोली आणि चंद्रपूर आपलं उत्तर असावं. प्रश्न 44 पहा. प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा काय होतं? तर तापमान वाढते. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 45 पहा. डॉट डॉट हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे? तर सुती कापड उद्योग हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 46. 1 मे 1897 रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केलेली होती? तर ती केलेली आहे स्वामी विवेकानंदांनी. ऑप्शन ए बरोबर आहे. स्वामी विवेकानंदांनी ही स्थापना कधी केलेली आहे रामकृष्ण मिशनची? तर 1 मे 1897 केलेली आहे. आणि ती कुठे केलेली होती? तर उत्तर कोलकाता येथील बलराम बसू यांच्या घरी केलेली होती. आणि हे त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या नावावरून त्यांनी ही रामकृष्ण मिशन ही जी संस्थेची स्थापना केलेली होती 1 मे 1897. प्रश्न 47 पहा. स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा पाळणा असे म्हटले जात असून त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीतील सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती? तर ती आहे जिल्हा परिषद. ऑप्शन सी बरोबर आहे, जिल्हा परिषद. तर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 3 स्तर आहेत. पहिला आहे ग्रामपंचायत, ही गाव पातळीवरील संस्था आहे. त्याच्यानंतर येतं पंचायत समिती किंवा तालुका पंचायत, ही आहे तालुका पातळीवरील संस्था. आणि सर्वोच्च संस्था जी आहे ती आहे जिल्हा परिषद. ही कुठे असते? तर ही जिल्हा पातळीवर असते. प्रश्न क्रमांक 48 पहा. पंचायत राज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर 1977 मध्ये डॉट डॉट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली होती. आणि उत्तर आहे ऑप्शन ए अशोक मेहता समिती. आता याच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. तर या समितीचं नाव काय होतं? अशोक मेहता समिती. 1977 मध्ये जनता सरकारने नेमलेली होती. आता ही समिती नेमण्यामागचं उद्दिष्ट काय होतं? तर भारतातील ढासळत चाललेल्या पंचायत राज व्यवस्थेचे पुनर्जीवन आणि बळकटीकरण करण्यासाठी ही उपाययोजना सुचवण्यासाठी ही समिती नेमण्यात आलेली होती. आता या समितीने मुख्य शिफारस केलेली होती ती काय पहा? तर जिल्हा परिषद
किंवा जिल्हास्तर आणि मंडल पंचायत म्हणजे गावांचा समूह यांचा समावेश असलेली द्विस्तरीय प्रणाली असावी असे या समितीने सुचवलेलं होतं आणि ही या समितीची मुख्य शिफारस होती. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 49. डॉट हे संसदेचे स्थायी सभागृह आहे, ते कधीही विसर्जित होत नाही. तर ते आहे राज्यसभा. ऑप्शन बी बरोबर आहे. तर राज्यसभा हे काय आहे? संसदेचं स्थायी सभागृह आहे आणि ते कधीही विसर्जित होत नाही. तर याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर राज्यसभा हे काय आहे? कायमस्वरूपी सभागृह आहे, जे कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही किंवा रद्द केलं जाऊ शकत नाही. पण हे जरी कायमस्वरूपी सभागृह असलं तरी ठराविक कालावधीनंतर म्हणजे दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 1/3 सदस्य काय होतात? निवृत्त होतात आणि त्यांची जागा नवीन सदस्याद्वारे घेतली जाते. आता हे झालं राज्यसभेतील सदस्यांच्याद्वारे. आता ही राज्यसभा कोणाचं प्रतिनिधित्व करतं? तर ही राज्यसभा भारतीय संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे आणि ते राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करत असते. तर हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. प्रश्न 50 पहा. भारतातील ग्रामपंचायतीची स्थापना हे घटनेतील डॉट पालनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जर कोणाला येत असेल तर यांनी उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की भारतातील ग्रामपंचायतीची स्थापना हे घटनेतील डॉट पालनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मी खूप शोधल्यानंतरही मला याचं उत्तर भेटलेलं नाही, पण मला वाटतं की हे घटनेचा मसुदा हे याचं उत्तर असावं. ऑप्शन सी याचं उत्तर असावं. जर कुणाला याचं उत्तर माहीत असेल तर त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न 51 पहा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर हा IMP प्रश्न आहे, कारण हा चालू घडामोडीवरील प्रश्न आहे. तर उत्तर येणार आहे ऑप्शन बी दिबा पाटील. ऑप्शन बी बरोबर आहे, दिबा पाटील. प्रश्न 52 पहा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटी कोठे साकारण्यात आलेले? तर ती पटना या ठिकाणी साकारण्यात आलेले, बिहारमधील पटना या ठिकाणी. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न 54 पहा. भारतीय संघाने आतापर्यंत किती वेळा आशिया कप जिंकलेला आहे? तर आता गेल्याच महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये आशिया कप 2025 झालेला आहे आणि त्यामध्ये भारतीय संघाने आतापर्यंत 9 वेळा आशिया कप जिंकलेला आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. आणि आता 2025चा आशिया कप पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये फायनल होती आणि भारताने आशिया कप जिंकलेला आहे. तर किती वेळा जिंकलेला आहे? 9 वेळा जिंकलेला आहे. प्रश्न 54 पहा. होमबाउंड या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेलं आहे? तर होमबाउंड या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे नीरज घायवान यांनी. ऑप्शन बी बरोबर आहे, नीरज घायवान. प्रश्न 55 पहा. कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर कुचिपुडी हा आंध्र प्रदेश या राज्याचा नृत्य प्रकार आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण 55 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला असेच प्रश्न पुढे पाहायचे असतील किंवा प्रॅक्टिस करत राहायचं असेल तर या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद.